आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा ॲग्रो मटेरियल, शेतकऱ्यांच्या विश्वासाचं एकमेव ठिकाण। सर्व प्रकारचे बी बियाणे, कीटकनाशके, जैविक औषधे, रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता। हर्सुल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा ॲग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे, भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील। आमचा पत्ता हर्सुल, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक। आमचा मोबाईल क्रमांक 7498668268। तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी, बोलेरो पिकअप, महिंद्रा स्कॉर्पिओ, ओमनी व्हॅन भाड्याने मिळेल। आमचा संपर्क 7498668268। ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हर्सुल, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक। ग्रामपंचायत बुरेटेक मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट। दिनांक 27 जानेवारी बुरेटेक येथील जिल्हा परिषद शाळा येथे काल 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शीला भास्कर शेवाळे, तसेच सविता गवारी, मनीषा झुगरे, गोकुळा मसने, वंदना घाटाळ, दशरथ वागचौरे, मोहन वागचौरे आणि सामाजिक कार्यकर्ते भास्कर शेवाळे असे अनेक मान्यवर उपस्थित होते। सकाळी शाळेच्या परिसरातून विद्यार्थ्यांची रॅली काढून घोषवाक्यांची घोषणा करण्यात आली। त्यानंतर माननीय काशीनाथ मसने व शीला शेवाळे यांच्या हस्ते ध्वजाची पूजा करून तिरंगा फडकवण्यात आला। सर्वांनी ध्वजाला वंदन करून राष्ट्रगीत व ध्वजगीत म्हटले। दरवर्षीप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केला। त्यानंतर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर माननीय सावंत सर यांनी आपल्या भाषणातून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण स्वतः आदर्श नागरिक होऊन देशाची शान वाढवावी हा संदेश विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून दिला। या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच सर्व नागरिक उपस्थित होते। त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी माननीय सावंत सरांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला। प्रतिनिधी भास्कर शेवाळे, जी न्यूज मराठी, जव्हार।